पण दुसरा व्हिडिओ जो होता तो अत्यंत भयानक व्हिडिओ होता. तुम्ही ओळखून घ्या, जे जे आमदार इथून गेलेत किंवा नेलं आहे, किडनॅप करून गेलं असेल, अक्षरशः एखादा कैदी असेल, असे प्रत्येक आमदाराला दोन्ही हाताला पकडून नेलेलं आहे, मानेला पकडून नेलेलं आहे. ह्याचं मला दुःख वाटतं. ह्याचं मला दुःख वाटायला लागलेलं आहे की महाराष्ट्रातला आमदार सुरतेला जाऊन असे हाल होतात, तिथून गुवाहाटीला नेल्यानंतर असे हाल होतात. ह्याच्या मागे आहे कोण? अदृश्य कुठची शक्ती आहे का? कुठचा दुसरा पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? पण त्यांना मला सांगायचंय की कोणी ह्याच्या मागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्र क्षमा देणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, झुकणार नाही. काल परवाकडे व्हॉट्सअप येत चाललेले आहेत, सगळीकडे व्हॉट्सअप येतात. मला पण एक व्हॉट्सअप आला की साहेब एकदा त्यांना विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. उत्तर येईल गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय लाज वाटण्यासारखी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आज आम्ही खाती बदलली तरी विश्वास ठेवला आणि खाती बदलली नव्हती. नगर विकास मंत्री गायब आहेत, मिसिंग आहेत. MSRDC मंत्री मिसिंग आहेत. आत्ता पेरणी करायची की नाही करायची, पाऊस पडतोय की नाही पडतोय, हा सगळा गोंधळ असताना आणि आता येता कृषी दिन असताना कृषी मंत्री कुठे आहेत? मिसिंग आहेत. पाणी पुरवठा मंत्री आतापर्यंत दुष्काळ होता, कुठे आहेत? गायब आहेत. पण बबन दादा, दुःख मला अजून एका गोष्टीचं होतं की ठीक आहे, तुम्हाला बंड करायचं आहे, बंडखोराची हिंमत नाही तुमच्यात, निवडणुकीला सामोरं जायची हिंमत नाहीये, समोरून बोलण्याची हिंमत नाहीये. पण ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन मजा मारत आहात, ज्या राज्यात तुम्ही जाऊन मजा मारत आहात, त्या राज्यात भयानक पूर आलेला आहे. भयानक पूर आलेला आहे. मला वाटतं 30-35 लाख लोक किंवा त्याच्याहूनही जास्ती लोक घरात त्यांच्या पाणी शिरलेलं आहे. घरं नाही आहेत त्यांना राहण्यासाठी, घालण्यासाठी कपडे नाही आहेत. एका बाजूला आसामचं राज्य, आसामचे मुख्यमंत्री बोलत आहेत की आम्हाला मदत करा, फंड द्या, मदत करा, जी काही मदत असेल, अन्न वस्त्र निवारा जे काही असेल ते द्या, कारण इथे गरज आहे. आणि सत्य परिस्थिती तिथे भयानक पूर आलेला आहे. खाण्यासाठी अन्न नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, घालण्यासाठी कपडे नाही आहेत. पण दुसऱ्या बाजूलाच आपले हे निर्लज्ज, फुटीरवादी, विकाऊ आमदार जे तुम्ही आणि आम्ही निवडून दिलेले, तिथे जाऊन मजा मारत आहेत. आज माझ्या व्हॉट्सअपवर सकाळी सकाळी एक नवीन व्हॉट्सअप आलेला आहे की त्यांची दिवसाचं कसं असतं, कसे राहतात, ते दिनचर्या कशी असते. सकाळी आरामावर उठतात, 10-10:30ला उठतात, मग थोडं आराम बिराम करून ब्रेकफास्ट झाल्यानंतर जिमला वगैरे जातात. दुपारी एखादा गाण्याचा कार्यक्रम होतो असं मी ऐकून आहे, मला माहिती नाही.